तुम्ही खूप वेगवेगळ्या पदार्थापासून बनवलेल्या वड्या खाल्ल्या असतील, पण आज बटाट्याच्या खिसापासून बनवलेली आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत, चला तर ही रेसिपी बनवूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, एक मध्यम आकाराचा आल्याचा तुकडा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, थोडंसं खोबरं ओलं किंवा सुकं याचं आपण वाटण करू. मी इथे 3 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. बटाट्याची साल काढून बटाटा किसून घेणार आहे. बटाटा किसताना खाली ताटामध्ये पाणी घ्या. पाणी घेतल्यामुळे बटाट्याचा किस काळा पडणार नाही. बटाटा किसून झाल्यानंतर लगेच पाण्यातून काढून एका चाळणीत घेऊन पाणी मुठीने दाबून काढून घेतलेला आहे. यानंतर लगेचच हा किसलेला बटाटा एका भांड्यात काढून 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पूड, सुरुवातीला बारीक करून घेतलेलं वाटण, 1 चमचा तीळ, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे मिश्रण मिक्स करून घेऊ. जास्त घट्ट वाटल्यास थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल. 2 चमचे तेल टाकून पीठ पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. प्लेटला तेल लावून त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतून वरून ओल्या खोबऱ्याचा खीस टाकून थोडंसं हाताने थापून घेतलेलं आहे. कढईमध्ये वडीचं मिश्रण ठेवून 15 ते 20 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. वडी शिजले का चेक करण्यासाठी वरून हाताला चिकटत नाही म्हणजे वडी शिजलेली आहे. थोडी थंड झाल्यानंतर उभे आडवे कट मारून याचे काप काढून घेतलेले आहेत. वडी तयार करताना इथे सोड्याचा वापर अजिबात केलेला नाही, त्यामुळे वडी तेलकट होत नाही आणि बटाटा असल्यामुळे एकदम कुरकुरीत लागते. यानंतर वडी तळून घेणार आहे. वडी तळून घेताना मध्यम आचेवर तळून घ्यायची आहे. ही वडी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा.